तू अडाणी आणि गावंढळ आहेस का? तुला एवढं समजत नाही का की जेवण बनवल्यावर किंवा जेवण वाढायच्या आधी ते खाऊन पाहायचं की ते व्यवस्थित बनलं आहे का नाही? खरंच मनीषा, तू आज जेवण खूपच खराब बनवले आहे. तोंडात एक घास खात विक्रम मनीषाला म्हणाला. मनीषाने एक घास खाऊन पाहिला तर भाजीमध्ये मनीषाने मीठच टाकलं नव्हतं. कदाचित ती आज विसरली होती. त्यानंतर मनीषा विक्रमला म्हणाली की सॉरी, मीठ टाकायचे विसरली. हे धरा मीठ आणि भाजीत टाकून खावा. आणि एवढ्यासाठी मला अडाणी आणि गावंढळ म्हणायची काय गरज आहे? माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली नव्हती. फक्त मीठच टाकायचं राहिलं होतं, कारण आज घाईमध्ये जेवण बनवलं होतं. विक्रम म्हणाला की हो, तू तर नेहमीच घाईमध्ये काम करत असते. असं पण तू दिवसभर घरी काय काम करत असतेस ग? जर तू ऑफिसला जात असती तर तू जेवण बनवलं असतं का? नसतं. देव जाणे. विक्रम खूप रागात मनीषाला बोलत होता. मनीषा म्हणाली की विक्रम, ऑफिसचा राग इथं घरी येऊन काढू नका. आणि ती रडायला लागली आणि म्हणाली की मी घरी बसून काय काम करते हे मी तुम्हाला सांगणं गरजेचं वाटत नाही. त्यानंतर विक्रम तिला म्हणाला, ठीक आहे, आता रडून घरात हंगामा करू नकोस. मला तुझ्यासोबत कोणतंच भांडण करायचं नाही. आणि तो ऑफिसला निघून गेला. नवऱ्याचं बोलणं ऐकल्यामुळे मनीषाच्या घशातून खाली घास उतरत नव्हता. तिने नाश्ता केला नाही. विक्रम नेहमी असाच करत होता. तो मनीषावर खूप प्रेम करत होता, पण कधी कधी ऑफिसचा राग तो मनीषावर काढत असायचा. त्याला वाटायचं की घरी मनीषा असते म्हणल्यावर तिला घरी कोणतंच काम नसते. असं पण मनीषाचं भरपूर शिक्षण झालेलं असतं. लग्नाच्या आधी ती प्रायव्हेट स्कूलमध्ये नोकरी पण करत होती. पण लग्न झाल्यावर जॉईंट फॅमिलीत आल्यामुळे नोकरी करणं मनीषाला जमलं नाही. घरामध्ये अदर सासू सासरे, तिचे सासू सासरे, मोठे दीर, जाऊ एवढे सगळे होते आणि परिवार पण चांगला होता. त्यामुळे विक्रमने खूप प्रेमाने मनीषाला समजवलं होतं की तू नोकरी करू नकोस, आपल्याला पैशाची कमी नाही. तू घरी राहूनच आईबाबाची चांगली काळजी घे. लग्नाच्या 5 वर्षानंतर विक्रमचं ट्रान्सफर दुसरीकडे झाले. त्यामुळे मनीषा पण विक्रमसोबत तिकडे शिफ्ट झाले. घरापासून विक्रमचं ऑफिस खूप लांब होतं. त्यामुळे तो सकाळी लवकर जात होता आणि संध्याकाळी उशिरा येत होता. मनीषाला एक मुलगा होता, त्यामुळे त्याची आणि घराची जिम्मेदारी मनीषावरच होती. त्यामुळे तिच्या मनात असून सुद्धा ती नोकरी करू शकत नव्हती. आज मनीषा कोणत्या तरी कामात अडकली होती. त्यामुळे ती भाजीत मीठ टाकण्यासाठी विसरली होती. त्यामुळेच आज विक्रम तिला ओरडत होता. तोपर्यंत मनीषाच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. फोन मनीषाच्या आईचा होता. मनीषाची आई म्हणाली की मनीषा, कशी आहेस? मनीषा म्हणाली की मी ठीक आहे, तू कशी आहेस? बाळा, मी पण ठीक आहे आई, परंतु मनीषा, तुझ्या आवाजावरून मला असं वाटत आहे की आज तुला विक्रम काहीतरी म्हणाले आहेत. आई, जर काही चूक झाली तर त्यावर काही बोललं तरी मला चालेल, पण आई, मी शिकलेले आहे तरी पण माझा नवरा मला सारखा अडाणी आणि गावंढळ म्हणत आहे. अगं मनीषा, असं काय झालं आहे? अगं तुझा नवरा तुझी किती काळजी घेतो. हो आई, मला माहीत आहे, पण कधी कधी मनाला लागेल असं ते बोलत असतात. त्यानंतर सकाळी जे काही घडलं मनीषाने आईला सगळं सांगितलं. आई म्हणाली की ठीक आहे, एवढं काय नाही. रागा तुला काही म्हणाले असतील, जाऊ दे, दे सोडून. उद्यापर्यंत त्यांचा राग निघून जाईल. हो आई, तू बरोबर बोलत आहे.
चल आता फोन ठेवते, मला खूप कामे आहेत. संध्याकाळी जेव्हा विक्रम कामावरून आला तेव्हा तो नॉर्मल होता. त्याचा राग सगळा निघून गेला होता. पण मनीषाच्या मनाला विक्रम तिला अडाणी आणि गावढळ म्हणाला होता हे शब्द तिला खूप टोचले होते. मनीषा विचार करत करत रडत रडत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि त्यामुळे विक्रमला संध्याकाळी कोणाच्या तरी पार्टीला जायचं होतं. त्यामुळे विक्रम मनीषाला म्हणाला की प्लीज डार्लिंग, मनीषा माझ्या केसाला कलर लावते का? जेव्हा विक्रमला त्याचं काम करायचं असतं तेव्हा तो तिला प्रेमाने बोलत असायचा आणि मनीषा पण तिचं काम सोडून विक्रमच्या केसाला मेहंदी लावू लागली. पण चुकून मनीषाकडून थोडी मेहंदी विक्रमच्या त्वचेला लागली. आणि असं पण आपण कधी पण मेहंदी लावत असेल तर चुकून स्किनला मेहंदी लागतच असते. तर विक्रम रागात म्हणाला की अगं तुला मला केसाला मेहंदी लावायची नव्हती तर तसं सांगायचं. आता गावंढळासारखं काम करून ठेवलं, तो खूप मोठ्याने म्हणत होता. मनीषा म्हणाली की विक्रम एवढं ओरडण्याची काहीच गरज नाही. जर शॅम्पू लावली तर हा रंग लगेच निघून जातो. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की खांद्यावर टॉवेल घ्या, ज्यामुळे सांडलं तरी तुमच्या त्वचेला लागणार नाही. पण तुम्ही माझं कुठे काही ऐकता? असं म्हणून मनीषा तेथून निघून गेली. कारण मनीषाला त्याच्यासोबत वाद घालून तिचा रविवार खराब करायचा नव्हता. दिवसेंदिवस अशाच फालतू गोष्टीसाठी त्या दोघांमध्ये भांडणे होत होती आणि सगळी चूक मनीषाचीच माथ्यावर तो मारत होता. आणि तो तिला म्हणायचा की तू तर गावंढळ आहे आणि तो गावंढळ राहणार आहे. हळूहळू मनीषाने विक्रमसोबत बोलणं कमी केलं. पण विक्रमला याचा काहीच फरक पडला नाही. कारण त्याचे सगळे काम मनीषा तर पूर्णच करत होती. थोड्या दिवसांनी मनीषाची नणंद आरोही तिला भेटायला आली होती. आरोही आली म्हणून मनीषा खूप खुश होती. कारण आरोही आणि मनीषा दोघी पण मैत्रिणीसारख्या राहत होत्या. मनीषा तिचा सिक्रेट सगळं आरोहीला सांगत होती. मनीषाला विचार आला की आरोहीला समोसे खूप आवडतात. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसवरून येताना विक्रमला समोसे घेऊन यायला सांगू. त्यासाठी तिने विक्रमला फोन लावला. पहिल्यांदा त्याचा फोन लागला नाही, पण तिने 2-3 वेळा ट्राय केला तर विक्रमचा फोन बिझी होता. थोड्या वेळाने विक्रमचा फोन मनीषाला आला तेव्हा मोबाईल आरोहीच्या हातात होता. आरोहीने विक्रमचा फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. तो तिकडून रागात म्हणाला की मनीषा, तुला माझा मोबाईल बिझी लागत असेल तर तुला समजत नाही का की मी महत्त्वाच्या कामात असेल? हे बघ मनीषा, ही अडाणीसारखी वागणूक करण्याची सोडून दे. तू एवढी शिकलेली आहे पण त्याचा काहीच फायदा नाही. कारण तुझी वागणूक तर अडाणी आणि गावंढळ सारखी आहे. अरे दादा, आरोहीचा आवाज ऐकून विक्रम शांत बसला. तो म्हणाला की अगं आरोही, तू आहेस? मला वाटलं की मनीषा आहे. आरोही रागात म्हणाली की मनीषा असेल म्हणून काय झालं? तू तुझ्या तोंडाला येईल तसं तू वहिनीला बोलणार आहेस का? तू घरी ये, त्यानंतर आपण बोलू. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. मनीषा पण तिथेच उभा होती. तिने सगळं ऐकलं होतं. तिला हे सगळं ऐकून रडायला आलं. आरोहीने तिला शांत केलं. मनीषाच्या मनात नव्हतं तरी पण तिने आरोहीला सगळं काही सांगितलं. संध्याकाळच्या वेळी विक्रम ऑफिसवरून घरी आला. त्याला माहीत होतं की आरोहीला समोसे खूप आवडतात. त्यामुळे तो येताना घेऊन आला होता आणि आल्यावर तो आरोहीला सॉरी म्हणाला आणि तिला समोसे खाण्यासाठी दिले. मनीषा तिच्या मुलाचा काहीतरी
प्रोजेक्ट करायचा होता, त्यासाठी त्याला लागणारे क्राफ्ट पेपर वगैरे आणण्यासाठी ती मार्केटला गेली होती. त्यामुळे घरात आता आरोही आणि विक्रम दोघेच होते. आरोही त्याला म्हणाली की विक्रम दादा, तुला ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा तरक्की कशामुळे मिळते ते तुला माहीत आहे का? कारण तू जिला अडाणी गावंढळ म्हणतोस ती तुझ्या पाठीमागे खंबीर उभा असते, त्यामुळे हे सगळं पॉसिबल झाले आहे. विक्रम आरोहीला म्हणाला की अगं आरोही, तू काय म्हणत आहे जरा स्पष्ट सांग. हे बघ विक्रम दादा, या घराची, तुझ्या मुलाची, नातेवाईक किंवा काही अजून या सगळ्याची जिम्मेदारी मनीषा वहिनीने घेतली आहे. त्यामुळे याचं कोणतंच टेन्शन न घेता तुझं फोकस फक्त तू तुझ्या कामावर ठेवला आहे. जेव्हा तुम्ही आईबाबापाशी होता तेव्हा पण मनीषाने तिचं कर्तव्य खूप छान पद्धतीने पार पाडलं. त्यामुळे तर तू तुझ्या यशापर्यंत पोहोचू शकला. तुला तर माहीत होतं की लग्नाच्या आधी मनीषा नोकरी करत होती, परंतु तुझ्यासाठी आणि परिवारासाठी मनीषाने तिचं बलिदान दिलं आणि ती एक गृहस्थी बनून राहिली. आणि मनीषा किती मनापासून सगळ्यांची सेवा आणि काळजी करते हे तर तुला माहीत आहे. आणि तुला ती सगळ्या टेन्शनमधून मुक्त करते. तुला हजारो प्रश्न विचारून त्रास देत नाही. तू जेव्हा संध्याकाळी लेट घरी येतो तेव्हा तुझ्यावर कोणता संशय घेत नाही. तुझ्यावरती खूप विश्वास टाकते, म्हणून तर तू टेन्शन फ्री ऑफिसमध्ये काम करतो. तुला माहीत आहे का, दुसऱ्या बाया नवरा थोडा जरी उशिरा आला तरी घर डोक्यावर घेतात. तू तिला काही पण म्हणाला तरी ते घरातलं वातावरण बिघडून देत नाही. आणि आज चुकून वहिनीचा फोन माझ्याकडे होता, त्यामुळे मला हे कळालं. पण यातील मनीषा वहिनीने मला किंवा आईला कोणालाच काही सांगितलं नाही की तू तिला कसे टोमणे देतो आणि तू तिला नेहमी गावंढळ आणि अडाणी म्हणत असतो. तुला काय वाटतं की ज्या स्त्रिया गावंढळ आणि अडाणी असतात त्यांना मेंदू नसतो? अरे, त्या स्त्रियांना सुद्धा फार डोकं असतं. आणि असं पण मनीषा शिकलेली असून सुद्धा तिला तुझं बोलणं ऐकावं लागतं. विक्रम म्हणाला, सॉरी आरोही, मला मनीषाचं मन दुखवायचं नव्हतं. मी मनीषाला खूप प्रेम करतो. हवं असेल तर तू तिला विचारू शकते. तोपर्यंत मनीषा बाहेरून आली. तिने पाहिलं की विक्रम उदास आहे, त्यामुळे ती आरोहीला म्हणाली की काय झालं आहे आरोही ताई? त्यानंतर ती विक्रमकडे पाहत म्हणाली की काय झालं आहे विक्रम? कशाचं टेन्शन आहे का? तुम्ही एवढा नाराज का आहात? खरं सांगा, सर्व ठीक आहे ना? विक्रम म्हणाला की हो ग मनीषा, तू आधी शांत हो. काही नाही, आज मला आरोही जरा नवीन काहीतरी शिकवत होती, त्यामुळे मन लावून तिचं बोलणं ऐकत होतं आणि लक्ष देत नाही म्हणून मला ती ओरडत पण होती, त्यामुळे मी जरा नाराज दिसत असेल. आणि मनीषा, तुला माहीत आहे का, आरोहीने मला काय शिकवलं आहे? तिने मला सांगितलं आहे की गावंढळ आणि अडाणी सुद्धा फार हुशार असतात. खरं तर गावंढळ आणि अडाणी मी आहे, जे समजू शकलो नाही. आणि तू शिकलेली असून सुद्धा माझ्या तोंडून तुझ्यासाठी हे शब्द वापरले गेले, त्यामुळे तो हात जोडून मनीषाची माफी मागतो. मनीषाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली की मला तुमच्याकडून काही नाही पाहिजे. तुम्ही फक्त माझ्यासारख्या अडाणी आणि गावंढळच्या कधीच हात सोडू नका. असं म्हणून विक्रम, आरोही आणि मनीषा तिघे पण हसायला लागले. आणि आरोहीने मनीषा आणि विक्रमच्या नात्याला कोणाची नजर लागू नये म्हणून मनीषाने विक्रमची तिने दिष्ट काढली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.